महाविकास आघाडीची आज संध्याकाळी मुंबईत बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता। तिन्ही पक्षाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार। धनंजय मुंडेंना पक्षात घेण्याची शरद पवारांची इच्छा नव्हती। घर फुटतंय असं गोपीनाथ मुंडेंनीही सांगितलं। एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत जितेंद्र आव्हाडांनी सांगितला किस्सा। महापालिका निवडणुकांसाठी स्वबळाची चाचपणी करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट। दोघांमध्ये 1.5 तास महाविकास आघाडीच्या पुढील रणनीतीवर खलबत। अवघ्या 24 तासात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती। शिवसेनेतल्या नाराजीनंतर शिंदेंनी फडणवीसांना फोन केल्यानं निर्णय। सूत्रांची माहिती, शिंदेंना विश्वासात न घेताच निर्णय झाला होता का याची चर्चा। नाराजी नाही पण पालकमंत्रीपदाची अपेक्षा करणं काय वाईट। दरेल गावातून एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। शिंदेंसोबत चर्चा झाली होती, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। 26 जानेवारीला नियुक्ती झालेल्या पालकमंत्र्यांच्या हस्तेच ध्वजारोहण होणार। रायगडमध्ये आदिती तटकरे तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या हस्ते होणार ध्वजारोहण। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त लावलेला बॅनर काढल्यानं शिवसैनिक आक्रमक। मुंबईतील प्रतीक्षानगरमधील बॅनर पालिका अधिकाऱ्यांनी हटवल्यानं शिवसैनिक रस्त्यावर। 31 मे पर्यंत राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हटणार। सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत। 1 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत टप्प्याटप्प्यानं अतिक्रमण हटवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। कोलकात्यामधल्या डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा। दुर्मिळातला दुर्मिळ खटला नसल्याचं सांगत कोर्टानं फाशीच्या शिक्षेची मागणी फेटाळली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।